ऐकतेस ना? ती पॉलिसीवाली ब्रीफकेस जरा आणून दे ना रीमा. बैठकीच्या खोलीतून विवेकनं हाक मारली. रीमा ओले हात पुसत पुसत बाहेर आली. मला आत नीट ऐकायला आलं नाही. काय म्हणताय? अगं ती विम्याची फायलीची सुटकेस हवी आहे, विवेक म्हणाला. तेवढ्यात आतून कुकरच्या 2 शिट्या पाठोपाठ ऐकायला आला. बघ बघ, तुला तुझा मित्र बोलवतोय, शिट्या वाजवतोय. विवेकनं हसून मस्करी केली. भलत्या वेळी कसली चेष्टा? माझं काम संपेनात अन तुम्ही मध्येच हाक मारता. अगं हे कामही महत्त्वाचंच आहे. पॉलिसी मॅच्युअर झाली की क्लेम करता येईल. खरंच? मग कुठेतरी फिरायला जाऊया का? खूपच उत्सुकतेनं रीमानं विचारलं. आणि रुचालीच्या लग्नाचं काय? विवेकनं विचारलं. अजून लहान आहे ती. 2-3 वर्ष तरी अजून तिचं लग्न नाही करणार. पण त्यानंतर तरी कोणती लॉटरी लागणार आहे? हाच पैसा तिच्या लग्नासाठी जपून ठेवावा लागेल. लगेच पुढे 2-3 वर्षात लेकाचंही लग्न करावंच लागेल ना. आता पोरांची लग्न की आपला दुसरा हनीमून तूच ठरव. ब्रीफकेस उघडून फायलीमधले कागद बघत विवेकनं म्हटलं. रीमा काही न बोलता आपल्या कामाला लागली. खरंच दिवस किती भराभर संपतात. वर्षामागून वर्ष सरतात. रीमाच्या लग्नाला 25 वर्ष झालीत. लग्न झालं तेव्हा ती फक्त 19 वर्षाची होती. साखरपुडा ते लग्न या 6 महिने वेळ होता. लग्नाला होकार द्यावा की नकार हेच तिला ठरवता येत नव्हतं. विवेकचं आकर्षक व्यक्तिमत्व, त्याची चांगली नोकरी भुरळ घालत होती. पण तिचं आतापर्यंतचं आयुष्य लखनौसारख्या शहरात, चांगल्या वस्तीत, मोकळ्या वातावरणात गेलं होतं. लग्नानंतर तिला कानपूरपासून बऱ्याच आत असलेल्या एका छोट्याशा गावात जुनाट वळणाच्या घरातल्या एकत्र कुटुंबात राहावं लागणार होतं. ते तिला पचनी पडत नव्हतं. स्वप्न सोनेरी होतं, पण त्यावर विद्रूप डागही होते. शेवटी एकदाची लग्न होऊन ती सासरी आली. अजून तिचं पदवीचं 1 वर्ष शिल्लक होतं. इथल्या त्या कोंदट वातावरणात तिचा जीव घाबरावायचा. तिनं विवेककडे शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी मागितली. या निमित्तानं तिला माहेरी जायला मिळायचं. डिग्री पूर्ण झाली. मग तिनं कम्प्युटरचा डिप्लोमाही करून टाकला. विवेक तिला भरपूर पाठिंबा देत होता. बालवाडीचाही एक कोर्स तिनं तेवढ्यात उरकून घेतला. लग्नाला 5 वर्ष झाली. तोवर पदवी, डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स, बालवाडीची सर्टिफिकेट अन रुचा अन रोहन अशी 2 बाळं तिच्या पदरात होती. सासरच्या घरात सासू सासरे, 2 दीर, 2 जावा, त्यांची 4 मुलं आणि एक सतत घरात असणारी मोलकरीण अशी 14 माणसं होती. घर एकत्र होतं. स्वयंपाक एकत्रच असायचा. शेतातून धान्य भाज्या मिळवायच्या. वरकड खर्चाला सासऱ्यांची पेन्शन आणि 3 भावाकडून आईला दर महिन्याला खर्चाची रक्कम मिळायची. दोन्ही जावाचं कामावरून भांडण व्हायचं. रीमा न बोलता चटचट काम उरकायची. तिचं सुंदर रूप, कामाचं उरक, शिक्षण, येणाऱ्याशी चांगलं वागणं बोलणं यामुळे थोडक्या काळात ती सर्वांची लाडकी झाली होती. पण तिच्या एकूणच बुद्धीनं रूपानं सुमार असलेल्या जावा तिचा सतत दुस्वास करायच्या. त्या दोघी कायम एक असायच्या. पण रीमा हसून साऱ्या फालतू गोष्टीकडे दुर्लक्ष करायची. दरम्यानच्या काळात विवेकला दिल्लीला नोकरी लागली. रीमाला वाटलं बरं झालं, या जंजाळातून मुक्ती मिळाली. पण विवेकनं तिला दिल्लीला घर करणं आता जमणार नाही हे समजावून सांगितलं. तिनेही हे समजून घेतलं. विवेक औषधाच्या कंपनीत एरिया मॅनेजर होता. रीमाला दिलासा देणारी गोष्ट म्हणजे त्याच्या गावात हल्ली बऱ्याच सुधारणा झाल्या होत्या. तालुक्याचा दर्जा गावात मिळाला होता. नवीन शाळाही उघडली होती. दोन्ही मुलांचे ॲडमिशन तिथं झाले आणि रीमालाही तिथं कॉम्प्युटर टीचर म्हणून नोकरी मिळाली. विवेकनं तिला आईवडिलांकडून नोकरीची परवानगी मिळवून दिली. दोन्ही जावांचा जळफटाळ झाला. त्यांनी सासूचे कान भरायचा प्रयत्न केला. पण सासूला दोन्ही वेळा वेळेवर चहा आणि जेवण मिळण्याशी काम होतं. त्या वेळा रीमानं कधीच चुकवल्या नाही. पण घरातल्या एकूण वातावरणात तिचा जीव गुदमरायचा. अशात छोटूचं विनोदी बोलणं, त्याची तत्पर मदत यामुळे तिला ताज्या वाऱ्याची झुळूक मिळाल्याचा भास व्हायचा. नाव छोटू असलं तरी तो लहान नव्हता. चांगला उंच-बिंच, लांब-रुंद तरुण होता. त्याच्या बलवीर या नावानं त्याला कधीच कुणी हाक मारली नाही. अभ्यासात त्याचं लक्ष नव्हतं. कसाबसा मॅट्रिक झाला अन मग समाजसेवेतच गुंतला. कुणाला इस्पितळात पोचावायचं, कुणाला गॅस सिलेंडर आणून दे, लग्नकार्यात स्वतः उभं राहून मांडव घालून दे, वाजंत्रीवाला ठरवून दे, अशी घरातली बाहेरची कामं सतत करायचा. घरची कार सतत तो दामटायचा. थोरले 2 भाऊ कार चालवायला शिकलेच नाही. हक्काचा छोटू हाताशी होताच. छोटू त्याच्या आईवडिलांना उतारवयात झालेला. त्यामुळे त्याच्या छोटूवर फार जीव अन आईबापाची संपत्ती आपलीच आहे हे छोटूनं
ठरवूनच टाकलं होतं. बोलणं वागणं अगदी नम्र होतं छोटूचं. हात जोडून उभा राहिला की समोरच्याला भरूनच यायचा. रीमाच्या सासऱ्याचा, बॉसचा तो मुलगा. त्याचाही छोटूवर जीव होता. दिवसभरात 1-2 फेऱ्या त्याच्या सहजच व्हायच्या. रीमाला म्हणायचा, "वहिनी, तुमचं माझं वय जवळजवळ सारखंच असेल, पण तुम्ही कधी रिकाम्या नसता आणि मी कायम रिकामाच असतो. तर मग कर ना काही काम. निदान शाळेत जा, 11वी-12वी करून टाक. नाही जमणार मला, कम्प्युटरचा कोर्स कर, चांगली नोकरी मिळेल." "बरं बघतो. पण वहिनी, तुम्ही खरंच खूप स्वीट आहात." रीमाला हसायला आलं. "तुम्हाला ठाऊक आहे का, तुमचं हसणं वेड लावतं मला. तुम्हाला हसताना बघितलं की चेहऱ्यावरून नजर हलत नाही. मला तर विवेकदादाचा हेवाच वाटतो." "असं काहीतरी बोलू नकोस," रीमा रागावून म्हणाली. "खरंच सांगतोय मी. तुमचे डोळे, तुमचं हसणं एकदा कुणी बघेल, ऐकेल तर जन्मभर विसरणार नाही. तू आता निघ आणि काहीतरी अभ्यास सुरू करशील तेव्हाच भेटायला ये." रीमा त्याला हाकलायला बघत होती. "तुम्हाला ही सगळी चेष्टा वाटते. मी खरं सांगतो. काय सुंदर फिगर आहे तुमची. 2 मुलाची आई तर वाटतच नाही तुम्ही. लोकांना अजूनही वाटतं तुम्ही लग्नाची मुलगी आहात म्हणून. आता पुरे, तू निघ. मला संतापणावर होईल. असं काही बोलूही नकोस." पटकन तोंडून टाकत रीमानं म्हटलं आणि ती सरळ आपल्या खोलीत निघून आली. स्वतःच्या खोलीतला ड्रेसिंग टेबलसमोर उभी राहून तिनं आपल्या प्रतिबिंबाकडे बघितलं. ती खरोखरच सुंदरच होती. लग्न झालं नसतं तर इतर मैत्रिणीप्रमाणे युनिव्हर्सिटीत किंवा कॉलेजात PhD करत असती. पण कॉलेजचं आयुष्य फारच लवकर संपलं. संसाराच्या रामरगाड्यात कसंबसं शिक्षण पूर्ण करू शकली. एक मात्र खरं की नवरा सतत तिच्या पाठीशी होता. त्यानं तिच्या शिक्षणाला प्रतिबंध केला नाही. संसार, मुलं सांभाळून अभ्यास करणं, परीक्षा देणं सोपं नक्कीच नव्हतं, पण ते तिनं जिद्दीनं केलं. जुन्या आठवणी कशाला आणि किती काढायच्या, म्हणत ती आरशासमोरून बाजूला झाली. पण मन मात्र भूतकाळातून बाहेर यायला तयार नव्हतं. तिच्या माहेरी चुलत बहिणीचं लग्न होतं. विवेकपाशी खूप हट्ट करून त्याच्यासह ती मुलांना घेऊन माहेरी आली होती. स्वतःच्या लग्नातही ती ब्युटी पार्लरला गेली नव्हती. यावेळी मात्र नवरीच्या जोडीनं तिनंही सगळे सोपस्कार करून घेतले होते. नटून थटून ती विवेकसमोर येऊन उभी राहिली. तेव्हा क्षणभर तो बघतच राहिला. मग जरा करडेपणानं म्हणाला, "इतकं नटायची काय गरज होती? लग्न तुझं नाहीये, माझ्या बहिणीचं आहे. अन आई-बाबा बाकीचे कुठं गेले? मुलं?" "सगळे टॅक्सीनं पुढे गेले. तुझं नटणं संपेना. घर लॉक करून या म्हणून सांगितलं. दादाने त्यांची बाईक ठेवली. आपण बाईकनं जाऊया," विवेकनं म्हटलं. "तर मग चला न लवकर," ती उतावळेपणानं म्हणाली. "बाईकची किल्ली तर आण. ती वर बेडरूममध्येच आहे." माहेरच्या घरातील रीमाची खोली अजूनही तिच्यासाठीच राखून ठेवलेली असते. "प्लीज अहो, तुम्हीच आणा ना वरून." "हा लेहेंगा घालून जिना चढणं उतरणं फार त्रासदायक होतं," तिनं म्हटलं. "तर मग बसा घरीच," विवेक म्हणाला. रागानं रीमा उठली अन जिना चढून खोलीत आली. पलंगावरच किल्ली होती. किल्ली उचलून ती वळते तोवर विवेकनं तिला मिठीत घेतली अन दोघंही बेडवर कोसळली. विवेकच्या प्रेमाला उधाण आलं होतं. "अहो, असं काय करता? माझा सगळा मेकअप बिघडला ना." कसंबसं स्वतःला सोडवून घेत रीमानं म्हटलं. "लवकर निघायला हवं. सगळे तिथं वाट बघत असतील. बघू देत वाट. मला आता धीर निघत नाहीये. प्लीज आपण लवकर घरी येऊ." "पण आता चला ना. तू तिथे गेलीस की रमशील आपल्याच लोकांमध्ये." विवेकनं मिठी अधिकच घट्ट केली. एक चुंबन घेतलं. "प्रॉमिस, लवकर घरी येऊ. पण आता चला." विवेकनं किल्ली घेतली अन जिना उतरू लागला. पटकन स्वतःचा अवतार ठीकठाक करून तीही निघाली. लग्नाच्या हॉलमध्ये विवेक सतत तिच्याजवळ होता. नातलग, मैत्रिणी सर्वांनी किती चेष्टा केली तिची. विवेकला तिच्या नटण्यावर एवढ्यासाठीच आक्षेप होता की तिचं सौंदर्य आणखी कुणी बघावं हे त्याला आवडत नव्हतं. आपण होऊन तो कधी तिच्या सौंदर्याचं कौतुक करत नसे. पण त्याचा स्वभाव आता तिला कळला होता. विवेक नसताना तिला किती उदास वाटतं ते दुसऱ्याला समजणार नव्हतं. दिवसा घरकाम, मुलं, शाळा या सगळ्यात वेळ जायचा. पण रात्री मात्र फार लांबलचक अन कंटाळवाण्या वाटायचा. घरात लँडलाईन फोन होता. विवेकचा फोन बरेचदा सासू-सासरे किंवा दीरच उचलायचे. रीमाला कधीतरी बोलायला मिळायचं. त्या दिवशी मात्र फोन तिनंच उचलला. विवेक म्हणाला, "तो मंगळवारी दुपारी 12 ते 1च्या दरम्यान घरी पोहोचतोय." त्यानं तिला अर्ध्या दिवसाची सुट्टी घे म्हणूनही बजावलं. मुलांना रिक्षा करून घरी येऊ दे हेही सांगितलं. "दुपारी तू मला हवी आहेस," तो म्हणाला. "अहो पण रात्री घरीच आहात ना?" विवेक एकदम रागावला. "मग मी सुट्टी कॅन्सल करतो."
बरं बरं, मी घेते सुट्टी, रागावू नका. तिनं हॉलमध्ये नजर फिरवली. सुदैवानं तिथं कुणीच नव्हतं. एकतर फोन अगदी भर चौकात असावा. अशा जागी यांना रोमॅन्स सुचतोय. तिनं घरात सकाळीच सांगितलं. लंच टाईमपर्यंत विवेक येतोय. शाळेत मंथली टेस्ट चालू होत्या. शाळेत प्रिन्सिपलच्या परवानगीनं कम्प्युटरचे पेपर सकाळीच आटोपून घेतले. घरी एक समारंभ आहे म्हणून हाफ डे घेते सांगून वेळ मारून नेली. ती शाळेच्या गेटपाशी पोहोचते तोवर छोटू मोटारसायकल घेऊन समोर आला. वहिनी, घरी जायचं? चला मी सोडतो. खरं तर रिक्षा मिळाली असती तर बरं झालं असतं, पण रिक्षा लवकर मिळेलच याची खात्री नाही. उशीर झाला तर पुन्हा विवेक चिडेल. कसला विचार करताय वहिनी? आज लवकर कशा काय निघालात? जरा बरं वाटत नाहीये. वहिनी, थोडं स्वतःकडे लक्ष द्या. तुम्ही ना फारच भोळे आहात. दादा तिकडे मजा करतोय आणि तुम्ही मात्र इथं सतत खपताय. कसली मजा आणि कसलं काय? एकटे राहतात. घरचं जेवण नाही, सतत प्रवास. हे सगळं ते आमच्यासाठीच करतायत. मुलांच्या भवितव्यासाठीच सगळं चाललंय. या गोष्टी फक्त बोलायच्या असतात. तिथं तर नाईट क्लब, दारू, पोरी सगळंच असतं. कोण बायकोची आठवण काढतंय? तिला वाटलं सांगावं छोटूला की विवेक आत्ताही घरी तिची वाट बघत तडमडतोय. पण ती काही बोलली नाही. घरापाशी मोटरसायकलवरून उतरल्यावर कोरडेपणानंच म्हणाली, चहा घेऊन जा. नको, तुम्हाला बरं नाहीये. पण नंतर येतो. जरा काही कॉम्प्युटरबद्दल विचारायचं आहे. बरं आहे. पुढल्या पंधरवड्यात ये. आता मुलांच्या टेस्ट चालू आहे. तुमची आज्ञा. शिरास्वद्य स्वीट वहिनी. झटक्यात बाईक वळवून तो निघून गेला आणि रीमानं सुटकेचा निश्वास सोडला. सासू सासरे वरांड्यातच बसलेले होते. आज लवकरच कशी आलीस? विवेक आलाय म्हणून का? त्याचं जेवण खाणं झालंय. तू काळजी कशाला करतेस? सासूनं म्हटलं. काही न बोलता खाली मान घालून ती खोलीकडे निघाली. अगं तो झोपला असेल. तू आमच्यासाठी चहा कर बरं, सासरे म्हणाले. खोलीत विवेक उतावळीपणे तिची वाट बघत होता. त्यानं जणू झडपच घातली तिच्यावर. किती दिवस झाले तुला भेटून? फक्त 1च महिना, तिनं हसून म्हटलं. त्याच्या प्रेम वर्षावात ती चिंब भिजली. विवेकनं तृप्त चेहऱ्याने तिच्याकडे बघत म्हटलं, मी आता झोपणार आहे. तू काय करणार आहेस? मला आधी जरा तोंड हातपाय धुवून कपडे बदलून घेऊ देत. सासूबाईंना चहा हवा होता. मुलंही येतच असतील. अजून जेवण व्हायचंच आहे माझं. तुम्हाला काय? झोपा आता मुकाट्यानं. तिनं त्यांचे केस विस्कटून टाकत हसून म्हटलं. त्या दिवशी सासू सासऱ्यांशी, दोघी जावांशी, अगदी मुलाशीही तिला खोटं बोलावं लागलं होतं. विवेक रजा संपवून निघून गेला होता. तिनं कपाट आवरायला घेतलं होतं. सुट्टीचा दिवस होता. पुस्तक काखोटीला मारून छोटूनं घरात प्रवेश केला. सरळ तो तिच्या बेडरूममध्येच आला. ती दचकली. सावरून म्हणाली, चल बाहेर, वरांड्यातच बसूयात. चालेल ना, पलंगावर बसत तो म्हणाला. तुमचा बेड खूप छान आहे हं, पण एकटीला तुम्हाला यावर झोप येत नसेल ना? काही उत्तर न देता रीमा खोलीबाहेर पडली. मागोमाग छोटूही आला. वहिनी, मी मस्करी करत होतो. तुम्ही तर रागावलात. रीमाला जाणवत होतं, विवेक इथं नसताना छोटूची मस्करी मर्यादा ओलांडते. ती जितकी त्याला टाळायला बघते तेवढी त्याच्याकडून मदत घ्यावी लागते. मध्ये रुचा पायऱ्यावरून पडली. भरपूर रक्त आलं. छोटूनं ओळखीच्या डॉक्टरकडे नेऊन जखमेला टाके घातले. या पुढेही 2 दिवस फॉलोअपसाठी त्याच्याच गाडीतून तो रीमाला व तिला नेत होता. खेळताना मुलाचा पाय मुरगळला. छोटूचीच मदत होती. सासूबाईचं ब्लड प्रेशर शूट झालं. छोटूनं धावपळ केली. त्यांचे उपकार घेतले म्हणतात. तिला त्याला तोडूनही टाकता येत नव्हतं. एक दिवस आला अन म्हणाला, मी हल्ली विमा एजंट झालो. एक पॉलिसी तर तुम्हाला घ्यावीच लागेल. रीमानं रुजाच्या नावाने एक पॉलिसी घेतली. कारण घेतली नसती तर तो घरातून हलणार नाही हे तिला ठाऊक होतं. याला म्हणतात समजूतदारपणा. यू आर रिअली स्वीट वहिनी, छोटूनं म्हटलं. दादा कधी येणार आहे? तुला का आठवण येते त्यांची? रीमानं रागानं विचारलं. तुमचा एकटेपणा बघवत नाहीये मला. हे इतकं तरुण वय. काय असं एकट्यानं झुरण्याचं वय आहे का? असतात काही काळासाठी तसे योग. पण तुम्ही असं विरक्त का राहायचं? छान मौज मजा करायची. म्हणजे काय? तिनं मुद्दामच विचारलं. वहिनी, तुमच्याकडे तर डबल लायसेन्स आहे. छोटू मर्यादा ओलांडतो आहे हे लक्षात आलंच होतं. एकदा काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकावा म्हणून तिनं विचारलं. मौज मजा करायला लायसेन्स लागतं? म्हणजे एक तर तुम्ही विवाहित आहात. त्यातून तुमचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशनही झालंय. आता तर मुक्त पक्षाप्रमाणे आकाशात भरारी घ्यायची. म्हणजे काय? मला काहीच कळलं नाही. वहिनी, अगं, तुझा हा भाबडेपणाच मला वेड लावतो. अगं दादा दिल्लीला दुसऱ्या कुणा स्त्रीबरोबर मजा करतो. तसं तूही इथे कुणा दुसऱ्याबरोबर मजा करायची. इतका संताप आला रीमाला,
पण तसं न दाखवता तिनं म्हटलं, हा तर माझ्या पतीचा विश्वासघात ठरेल. नाही, अजिबात नाही. हा तर फक्त थोडासा टाईमपास असतो. समजायचं एक सिनेमा बघितला, सिनेमा संपला की तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी. अजून लग्न झालं नाही तुझं, म्हणूनच तुला या नात्याचं पावित्र्य, त्याच्या मर्यादा, त्याचं महत्त्व कळत नाहीये. तुझं लग्न होऊ दे, मग मी सांगेन तुला की एक सिनेमा तुझ्या बायकोचा विवेक नाही दाखव. मग कसं वाटेल तुला? मला काही वाटणार नाही. मी संकुचित विचारांचा नाही, मोकळ्या विचारांचा आहे. माझी बायको काय करते यानं मला फरक पडणार नाही. छोटू वरवर बेपर्वाईनं बोलला, पण त्याचा चेहरा पडला होता. रीमानं जणू त्याचं आव्हानच दिलं. ठीक आहे, तू आपल्या बायकोला खरोखर एवढं स्वातंत्र्य देतोस का? तेही मी बघीनच. मग कळेल की मी बोलतो तो खरंच करतो का की फुकटीचं वटवट असते. वर्षभरातच विवेकबरोबर ती कानपूरला गेली. बिहाड मांडलं. खूप आनंदात होती रीमा. एक दिवस अचानक छोटूचा फोन आला. बऱ्याच दिवसांनी आठवण आली आमची. कसा काय फोन केलास? आश्चर्यानं रीमानं विचारलं. काय वहिनी, माझ्या लग्नाला आला नाही तुम्ही? जरा नाराजीनं त्यानं म्हटलं. तू आम्हाला पत्रिकाच पाठवली नाही. तिथल्या घरी दिली असशील. त्यांनी तर लग्न झाल्यावर आम्हाला कळवलं. असू दे, काही हरकत नाही. तुला आणि तुझ्या वधूला खूप खूप शुभेच्छा. वहिनी, एक काम होतं म्हणून फोन केला. माझ्या बायकोला BEdसाठी कानपूरच्या कॉलेजात ॲडमिशन मिळालं आहे. तिला राहण्यासाठी एखादी जागा बघा का? अरे वा, ही तर आनंदाची बातमी आहे. घराची काळजी करू नकोस. इथं आमचा 3 बेडरूम फ्लॅट आहे. 2 आम्ही वापरतो, एक तर बंदच असतो. तुम्ही तिथं राहू शकता. काहीच त्रास होणार नाही. तू म्हणाला होतास ना की तुझी बायको फिल्म पण दाखवेल, तर दादाही इथं आहेत. ते तिची काळजी घेतील. तू येच बायकोला घेऊन. खाटकन फोन बंद झाला. याचा अर्थ छोटूची बायको त्याच्याकडे येणार नाही. रीमाला हसायला आलं. ती तर चेष्टा करत होती आणि छोटू घाबरला होता. विवेक पाणी पिण्यासाठी आत आला होता. रीमाला हसताना बघून त्यानं विचारलं, काय झालं? काही नाही. मला एक सांगा, छोटूकडून घेतलेल्या पॉलिसीची मुदत कधी पूर्ण होते? पुढच्या वर्षी. 2 लाख मिळतील. लेकीच्या लग्नाची सोय झाली. पण तू का विचारते आहेस? सहजच. एक तरी काम चांगलं केलं छोटूनं. त्यानं वाईट काम काय केलं होतं? मलाही कळू देत, विवेकनं म्हटलं. त्यानं वाईट काम केलं असं मी कधी म्हटलं? तुम्हा बायकांशी वाद कोणी घालायचे? जाऊ दे, झालं. हे मात्र बरोबरच बोलतात, रीमा हसत म्हणाली. मनात म्हणाली, काट्यानं काठा निघाला. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवावे. व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या विना व्हॉईस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.